नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटकीची आमटी बिना वाटपाची. चला तर मग करायला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवली आहे, त्यावर तेल टाकून घेतलं आहे. आता तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं चांगलं भाजू द्यायचं आहे. नंतर त्यावर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही तुम्ही टाकू शकता. सध्या माझ्याकडे नाही आहे कढीपत्ता. हे पहा, आता त्यावर कांदा टाकला आहे. कांदा चांगला लगेच मऊ होण्यासाठी मी त्यावर 2 मिनटं झाकण ठेवते, जेणेकरून कांदा भाजायला सोपा जातो, सोनेरी रंगावर यायला. 2 मिनटं मी झाकण ठेवले आहे. आता बघू आपण कांदा कितपत भाजला आहे तो. हे पहा, कांदा थोडा नरम पडला आहे. नरम पडला की कांदा चारही बाजूनी पटकन भाजला जातो. हे बघा, कांद्याचा रंग आता सोनेरी रंगावर येत आहे. त्यावर आता मसाला ॲड करते मी. 4 चमचे मालवणी मसाला ॲड केला आहे आणि त्यावर 2 चमचे हळद टाकली आहे. मालवणी मसाला कांद्यावर टाकला की कांद्याला एक वेगळी चमक येते. आता त्यावर मसाला भाजू नये यासाठी लक्ष ठेवून त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर लगेचच मी त्यावर आलं, लसूण आणि कोथिंबीरची हिरवीगार पेस्ट अशी बनवली आहे, ती 3 चमचे टाकली आहे. ती पण पेस्ट भाजताना करपू नये याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि वरती पाणी टाकून झाकण टाकलं आहे, म्हणजे पेस्ट पण चांगली आपली शिजून निघते आणि त्याचा फ्लेवर घरभर खूप छान पसरतो. बघा तर किती छान तरी आली आहे. आता आपण त्यावर मोड आलेली मटकी टाकायची आहे. म्हणजे ही मी मटकी कुकरला 3 शिट्ट्या काढून चांगली शिजवून घेतलेली आहे. त्यामुळे आपली आमटी बनवायला आपल्याला कमी वेळ लागतो. डायरेक्ट मटकी टाकली तर ती शिजायला खूप वेळ घेते. अशा प्रकारे आजची आमटी ही बिना वाटणाची असते. बघा तर मग त्यावर झाकण ठेवून मी आता 2-3 मिनटं चांगली उकळी यायला देणार आहे. हे बघा किती छान तरी पण आली आहे आणि साईडने उकळी पण सुटत चालली आहे. आता त्यावर मी घरचा माझा किचन किंग मसाला टाकणार आहे. त्यामुळे आमटीला चांगली कन्सिस्टन्सी पण येणार आहे आणि आमटी स्वादिष्ट लागणार आहे. आपल्याला जर ह्याच्यापेक्षा आता मी त्यावर मीठ टाकलं चवीप्रमाणे. आपल्याला जर पातळ अजून पाहिजे असेल आमटी तर आपण पाणी ॲड करू शकतो. अशीच आमटी आपल्याला मिसळ वगैरे, फरसाण वगैरे टाकून सुद्धा आपण खाऊ शकतो मिसळ पावसाठी, कारण यामध्ये वाटण अजिबात नाही आहे. हे बघा, झाकण ठेवून छान उकळी यायला दिली. आता आपली बिना वाटणाची आमटी तयार आहे. बाय बाय.